राम राम. कार्य सफल होण्यासाठी मनुष्याच्या अंगी बरेच गुण हवे असतात. त्यामध्ये काही गुण मुख्य आहेत. पहिला गुण म्हणजे धैर्य. मनुष्याच्या अंगी धैर्य असावं लागतं. कार्य करीत असताना धैर्य सोडू नये. धैर्याने काम करायला पाहिजे, हार मानू नये. आता इंग्रजी म्हणतात डू नॉट सरेंडर आणि डू नॉट गिव्ह अप, अशा प्रकारे इंग्रजीमध्ये म्हणतात. तर काम करत असताना चढ उतार होतात. कधी काम कमी होतं, कधी काम जास्त होतं, कधी सफलता मिळते, कधी सफलता मिळत नाही. परंतु आपण धैर्य सोडू नये, काम करीत राहावं. दुसरं आहे मती. मती म्हणजे बुद्धी. जे कार्य आपल्याला करायचं आहे त्या कार्याचं ज्ञान पाहिजे. कोणतं कार्य केव्हा करावं, कोणतं कार्य करू नये आणि कुठे करावं, कुठे करू नये, कोणतं अगोदर करावं, कोणतं नंतर करावं, अशा प्रकारचे जे ज्ञान आहे त्याला विवेक म्हणतात. म्हणजे काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे याचा सारासार विचार करावा. त्याला मती म्हणतात, त्याला विवेक म्हणतात. तिसरा आहे दृष्टी. मनुष्याची दूरदृष्टी असावी. पुढे काय होणार त्याचा अगोदरच विचार करावा. आधी कळस मग पायारे असं म्हणतात बघा. म्हणजे अगोदर कळसाचा विचार करून मग देवालय बांधावं असं म्हणतात. तशा प्रकारे कार्यामध्ये काय कमी आहे, काय कमी होऊ शकतं, कशाची गरज आहे, कशाची गरज नाही, आणखीन काय फेल्युअर येऊ शकतं, काय फेल्युअर नाही येऊ शकत, कामामध्ये खास खळगे, हे सगळ्याचा विचार करावा. दूरदृष्टी असावी. नंतर आहे चौथं येतं दक्षता. कार्यामध्ये दक्षता फार महत्त्वाची आहे. महाभारतामध्ये प्रसंग येतो यक्ष युधिष्ठिरचा संवाद. यक्षाने विचारलं धर्मराजाला की हे युधिष्ठिरा सांग, धर्माचं मुख्य स्थान काय. धर्मराजाने उत्तर दिलं, धर्माचे मुख्य स्थान म्हणजे दक्षता. दक्षता असावी. संसारामध्ये कोणत्याही कार्यामध्ये दक्षता असायला पाहिजे. तुम्ही दक्ष नाही राहिला तर धोका होऊ शकतो. सैनिक आहेत, पोलीस आहेत, ड्रायव्हिंग करत असताना दक्षता असावी. दृष्टीहाटी दुर्घटना घटी असे म्हणतात बघा. म्हणून म्हणावंसं वाटतं चतुर्थ गुणानी कारणानी सर्व सफल कार्यानी धृतिमती तथा दृष्टी दक्षताच चतुर्थम. जय श्री राम.